Hello students, today we'll discuss the next part of organic chemistry, some basic principles and techniques. In last lecture we have discussed S hybridization of carbon and degree of carbon. Now the next point is S degree of hydrogen. Degree of hydrogen. ठीक है, तर डिग्री ऑफ हायड्रोजन कशावरती डिपेंड आहे बाळांनो, तर डिग्री ऑफ कार्बन वरती. ठीक आहे, येस इट इज डिटरमाइंड on the basis of degree of carbon to which hydrogen is bonded. ठीक आहे, लक्षात येते का बघा बाळांनो स्टेटमेंट. It is determined on the basis of degree of carbon to which hydrogen is bonded. कशावरनं डिटरमाइन करतात? डिग्री ऑफ कार्बन वरनं. ठीक आहे, येस. there are three types of hydrogen atoms. ठीक है, on the basis of degree there are three types of hydrogen atoms. In that, first is primary hydrogen. ठीक है, एक्चुअली तो मी त्याच्यासाठी किंवा हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन. ठीक आहे, ऑल्सो कॉल्ड एज 1 डिग्री हायड्रोजन. 1 डिग्री हायड्रोजन कशाला म्हणाल बाळांनो होतं? जर का हायड्रोजन 1 डिग्री कार्बनला अटॅच असेल ना तर काय म्हणायचं? 1 डिग्री. ठीक आहे ना? येस. The hydrogen which is bonded to primary carbon is called. ठीक है, the hydrogen which is bonded to primary carbon 1 degree carbon is called as primary hydrogen. लक्षात येते का बघा बाळांनो. ठीक आहे, जर प्रायमरी कार्बनला हायड्रोजन अटॅच असेल ना तर काय म्हणायचं? प्रायमरी हायड्रोजन. ठीक आहे ना? येस. फॉर एक्झाम्पल CH3 this is ethane. ठीक है, yes. How many primary carbons are there? Yes, definitely 2 primary carbons. ठीक है, this is primary carbon, this is also primary carbon. ठीक है, yes. There are 3 hydrogens on this carbon, primary carbon, and here also 3 hydrogens are there. ठीक है, means total primary hydrogens are 6. ठीक है ना? Yes, 6 primary hydrogens. समजलं का बघा? 3 plus 3 6 hydrogens. Second example घ्या. CH3 CH2 CH3. How many primary hydrogens are there now? Yes, this is primary carbon, this is also primary carbon. Correct? ठीक है, how many hydrogens are there? Yes, 3 plus 3 6 primary hydrogens. 6 primary hydrogens. समजलं हे? येस. सेकंड आहे सेकंडरी हायड्रोजन्स. ठीक आहे ना? डिनोटेड बाय 2 डिग्री हायड्रोजन्स. समजते? सेम स्टेटमेंट लिहायचं तुम्हाला इथं आता. The hydrogen which is bonded to secondary carbon 2 डिग्री कार्बनला जर अटॅच असेल तर काय म्हणायचं? सेकंडरी हायड्रोजन. ठीक आहे ना? स्टेटमेंट लिहाल तुम्ही आता. ओके, एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH3. Now this is secondary carbon. करेक्ट? ठीक आहे, मग किती हायड्रोजन्स आहेत तिथे सेकंडरी? डेफिनेटली 2 हायड्रोजन्स. 2 सेकंडरी. ठीक है, नेक्स्ट एग्जांपल बघूया आता.
CH3 CH CH3 CH2 CH2 CH3. तर सेकंडरी हायड्रोजन्स किती आहेत बघा मला याच्यामध्ये. येस, तुम्हाला इथं काय समजलं पाहिजे. येस, डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे ना. येस, फाइंड आउट करा अगोदर डिग्री ऑफ कार्बन. येस, दिस इज प्रायमरी कार्बन, दिस इज टर्शरी कार्बन, this is again primary carbon, this is secondary carbon, this is secondary carbon, this one is primary carbon. ठीक आहे. सेकंडरी दोनच कार्बन आहेत, त्याच्यावरती किती हायड्रोजन्स आहेत बघा. 2 + 2. येस, 4 सेकंडरी हायड्रोजन्स. करेक्ट ना. येस, 4 सेकंडरी. समजलं हे. ओके. थर्ड आहे टर्शरी हायड्रोजन्स. ठीक आहे. येस, टर्शरी हायड्रोजन्स, दॅट इज 3 डिग्री हायड्रोजन. काय म्हणाल इथं. सेम स्टेटमेंट यूज करायचं, फक्त काय 2 डिग्री कार्बनच्या ठिकाणी काय ठेवायचं, 3 डिग्री कार्बन ठेवायचं. ठीक आहे ना. येस, जर हायड्रोजन टर्शरी कार्बनला अटॅच असेल ना मुलांनो, ओके, तर काय म्हणायचं. येस, टर्शरी हायड्रोजन. ठीक आहे ना. येस, फॉर एक्झाम्पल CH3 CH3 CH3, दिस इज आयसोब्युटेन. ठीक आहे ना. येस, दिस इज टर्शरी कार्बन. किती हायड्रोजन्स आहेत मुलांनो. येस, 1 हायड्रोजन. ठीक आहे, म्हणून काय 1 टर्शरी हायड्रोजन. आता लक्षात ठेवा, कार्बन जर सेकंडरी असेल, लक्षात येते, कार्बन जर सेकंडरी असेल तर किती हायड्रोजन असतात. 2. ठीक आहे ना. हायड्रोकार्बन मध्ये, अदर कंपाऊंड्स मध्ये. ठीक आहे ना. येस, आणि कार्बन जर प्रायमरी असेल तर हायड्रोजन किती असतात. 3 असतात. एक जनरल आयडिया येऊन जाते बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. प्रायमरी कार्बन वरती 3 हायड्रोजन्स, सेकंडरी कार्बन वरती 2 हायड्रोजन्स, आणि टर्शरी कार्बन वरती 1 हायड्रोजन, आणि क्वाटर्नरी वरती 0. ठीक आहे ना. येस, आता क्वाटर्नरी साठी बघूया एक्झाम्पल. CH3 C CH3 CH3 CH3. हा कसा कळालो. क्वाटर्नरी कार्बन. ठीक आहे. या कार्बन वरती हायड्रोजन आहे का आता. नाही. ठीक आहे ना. मग 4 डिग्री कार्बन जर असेल ना, येस, तर त्याच्यावरती हायड्रोजन नसतो. समजलं. येस, परत रिपीट करायची गरज नाही आता. येस, काय एक्झाम्पल्स बघूया आता रिगार्डिंग डिग्री ऑफ कार्बन अँड डिग्री ऑफ हायड्रोजन्स. ठीक आहे. टेबल करायचं मला नव्हतं. दिस कॉलम इज फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. थोडासा बिगर कॉलम करा. ठीक आहे. यार प्रायमरी कार्बन, छोटे छोटे कॉलम्स करायचे, आपल्याला फक्त डिजिट्स लिहायचे तिथं. सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. ठीक है ना. यस, प्राइमरी हाइड्रोजन, सेकंडरी हाइड्रोजन, टर्शरी हाइड्रोजन. ठीक है. यस, फर्स्ट कंपाउंड घ्या बाळांनो आता. CH3 CH CH3 CH2 CH3. ठीक आहे. आता हा कंपाऊंड ऑब्झर्व करा बाळांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कार्बन्स ओळखायचे आहेत, आणि काय प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हायड्रोजन ओळखायचे आहेत. ठीक आहे ना. येस, प्रायमरी कार्बन्स फाइंड आउट करा. 1 2 3 प्रायमरी कार्बन्स. सो इथं 3 लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंडरी. ठीक आहे. सेकंडरी एकच आहे, विच इज अटॅच टू 2 अदर कार्बन्स. समजते ना. येस, किती आहे 1. टर्शरी, येस, दिस इज टर्शरी which is bonded to, okay, 1 2 3 carbons. yes, means 1. क्वाटर्नरी आहे का बाळांनो इथं. नाही, means 0. हायड्रोजन चेक करा आता.
प्रायमरी कार्बन किती आहेत? 3 आहेत. म्हणजे एका कार्बनवर किती हायड्रोजन असतात? 3. म्हणजे 3 into 3 किती झाले? 9. आहे का? एक जनरल आयडिया आहे बळा नाही. ठीक आहे ना. हायड्रोकार्बन जर असेल ना, फक्त कार्बन आणि हायड्रोजन जर असतील ना त्या केसमध्ये, तर डेफिनेटली ओके किती प्रायमरी कार्बन वरती 3 हायड्रोजन असतात, सेकंडरी कार्बन वरती 2 हायड्रोजन असतात आणि टर्शरी कार्बन वरती 1 हायड्रोजन. मग प्रायमरी किती आहेत? 3 आहेत. म्हणजे 3 into 3 काउंट करू शकताय. येस, 3 + 3 + 3 9. ओके येस, प्रायमरी हायड्रोजन्स. त्याच्यानंतर सेकंडरी चेक करा. एकच कार्बन आहे ना सेकंडरी. सेकंडरीवरती किती हायड्रोजन असतात? 2 हायड्रोजन्स. हियर 2 हायड्रोजन्स. आणि टर्शरीवरती किती? 1. समजलं हे? येस. सेकंड कंपाऊंड घ्या. CH3 C CH3 CH3 CH3. दिस इज निओपेंटेन. ठीक आहे. सांगा प्रायमरी कार्बन्स किती आहेत? 1 2 3 4 प्रायमरी कार्बन्स. सेकंडरी आहे का तिथे कुठे सेकंडरी कार्बन? नाही, 0. टर्शरी 0. क्वाटर्नरी येस डेफिनेटली 1. ठीक आहे ना. हायड्रोजन्स. आता फक्त प्रायमरीच कार्बन आहे, सेकंडरी तर नाही, टर्शरी पण नाहीये. त्याच्यामुळे काय सेकंडरी आणि टर्शरी हायड्रोजनचा प्रश्नच नाही इथं. करेक्ट ना. ओके. मग प्रायमरी हायड्रोजन्स किती आहेत? काउंट करा. 3 + 3 + 3 + 3 12. 0 0. अंडरस्टूड. नेक्स्ट वन CH3 CH CH3 CH2 C CH3 CH3 CH3. So find out करा primary, secondary and tertiary carbons, quaternary carbon also, and primary, secondary and tertiary hydrogens. ठीक है? Yes. Number of primary carbons 1 2 3 4 5. 5 primary carbons. 5 जर प्रायमरी कार्बन्स असतील तर मल्टिप्लाय करा 3 ना. येस. किती हायड्रोजन असतील? प्रायमरी हायड्रोजन्स 15. समजलं का हे? येस. सेकंडरी काउंट करा. आहेत का पुढे सेकंडरी? आहे. येस, दिस वन. ओके. कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन्स इज अ सेकंडरी. सेकंडरी वरती किती आहे? 2. ठीक आहे ना. येस, 2 हायड्रोजन्स. आणि काय सेकंडरी कार्बन किती आहे? 1. ठीक आहे. टर्शरी चेक करा. आहे का? येस आहे. एक टर्शरी आहे. किती हायड्रोजन असतात? 1. करेक्ट. त्याच्यानंतर क्वाटर्नरी कार्बन आहे का? आहे. 1 इज क्वाटर्नरी कार्बन. म्हणजे ह्या केसमध्ये प्रायमरी पण आहे, सेकंडरी पण आहे, टर्शरी पण आहे आणि क्वाटर्नरी कार्बन सुद्धा आहे. क्लिअर आहे? नोट करा. आणखीन काय एक्झाम्पल्स देतो, तुम्ही सॉल्व्ह करा. बळा नाही तर नॉमेनक्लेचरची गरज पडते का? नाही. तुम्हाला स्ट्रक्चर जर गिवन असेल ना तर तुम्ही डिग्री ओळखू शकताय. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. चला फाइंड आउट करा. बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेला आहे आता. येस, हायड्रोजन पण इनव्हिजिबल आहेत आणि काय कार्बन पण इनव्हिजिबल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कसं फाइंड आउट कराल? डेफिनेटली एकतर तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करू शकता त्याचा. येस, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला ए ड्रॉ करा. ठीक आहे ना. येस, आणि काय डिग्री ऑफ कार्बन हायड्रोजन्स ओळखा. करेक्ट ना. येस. अदरवाईज तुम्हाला एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की कुठं किती हायड्रोजन आहेत हे ओळखता आलं पाहिजे. समजतंय ना. येस, प्रॅक्टिस करा, लिहून करा प्रत्येक वेळेस. ओके, ते स्ट्रक्चर ड्रॉ करत चला तुम्ही. ठीक आहे ना. येस, दिस इज प्रायमरी कार्बन. जो एंडचा असतो तो प्रायमरी. ठीक आहे. दिस इज प्रायमरी, दिस इज प्रायमरी, दिस इज अगेन प्रायमरी. किती कार्बन आहेत बघा? 1 2 3 4. 4 प्रायमरी कार्बन्स. आता ह्याच्यावरनं समजतं बाळांनो, 4 जर प्रायमरी कार्बन असतील, हायड्रोकार्बन आहे तो, कार्बन आणि हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे ओनली. ठीक आहे ना. येस, 4 जर ओके प्रायमरी कार्बन असतील तर हायड्रोजन मल्टिप्लाय बाय 3 करा. येस, किती येतील? 12. करेक्ट ना. 3 + 3 + 3 + 3. अंडरस्टूड. येस. सेकंडरी चेक करा आता. सेकंडरी किती आहेत कार्बन? येस 1.
बरोबर आहे ना? येस. पुढे कुठं आहे का? नाही. म्हणजे 1 सेकंडरी हायड्रोजन किती असते मग? 2. टर्शरी चेक करा. येस. हिअर इट इज टर्शरी कार्बन अँड हिअर इज अगेन टर्शरी कार्बन. टर्शरी 2 आहेत. हायड्रोजन सुद्धा किती असते मग? 2. क्वाटर्नरी आहे का हे केसमध्ये कुठं? नाही. देयर इज नो क्वाटर्नरी कार्बन. अंडरस्टूड? नेक्स्ट घ्या. येस बाळांनो, सिंपल कंपाऊंड आहे. येस, तुम्ही ऑलरेडी त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल किंवा काय कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल, ड्रॉ केलेला आहे तुम्ही ऑलरेडी. ठीक आहे ना? कुठे किती हायड्रोजन आहेत हे तुम्हाला समजतात आता. करेक्ट? ठीक आहे. येस, अगोदर टर्मिनल बघा. येस, दिस वन 1 2 3 4. 4 काय आहेत बाळांनो? प्रायमरी कार्बन्स. म्हणून काय लिहिलं? 4. आता 4 प्रायमरी कार्बन्स आहेत ना? येस. सायमल्टेनियसली हायड्रोजन किती असतील? 4 × 3 म्हणजे काय? 12. करेक्ट? ठीक आहे. नेक्स्ट सेकंडरी 1 2 3 4. 4 सेकंडरी कार्बन्स. 4 इंटू काय कराल? 2. सेकंडरी कार्बन वरती किती हायड्रोजन असतात? 2. म्हणून काय? 2 करा. 4 × 2 8. ठीक आहे. त्याच्यानंतर टर्शरी आहे का कुठं? नाही, टर्शरी नाही. आता क्वाटर्नरी आहे का? आहे. दिस इज क्वाटर्नरी कार्बन. ठीक आहे. किती आहे? 1. टर्शरी 0, क्वाटर्नरी 1. ठीक आहे. टर्शरी जर 0 असेल तर टर्शरी हायड्रोजन सुद्धा 0. समजलं हे? येस. हा सिक्वेन्स व्यवस्थित घ्या तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट घ्या कंपाऊंड. ठीक आहे. H. ठीक आहे बाळांनो, हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. ॲक्च्युअल नॉमेनक्लेचर H नाही आहे त्याचं. ठीक आहे ना? येस, तो एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय आहे तर 2,3 डायमिथाइल ब्युटेन आहे बाळांनो. 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ठीक आहे ना? येस. प्रायमरी कार्बन्स काउंट करा. 1 2 3 4. 4 प्रायमरी कार्बन्स. हायड्रोजन किती असतील मग सायमल्टेनियसली? येस, 4 × 3 12. सेकंडरी आहे का कुठे? सेकंडरी नाही. ठीक आहे ना? दिस कार्बन इज टर्शरी. दिस कार्बन इज टर्शरी. ठीक आहे ना? सेकंडरी 0, टर्शरी 2. ठीक आहे ना? सेकंडरी 0 असतील तर हायड्रोजन सुद्धा 0. टर्शरी किती आहेत? 2 आहेत. म्हणजे किती हायड्रोजन असतील? 2. एका कार्बनवरती 1 हायड्रोजन. समजलं हे? ठीक आहे. आणखीन काय एक्झाम्पल्स घ्या. काउंट करा. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन्स. दिस इज प्रायमरी, दिस वन इज प्रायमरी. जो टर्मिनलचा असतो तो काय? प्रायमरी, विच इज बॉन्डेड टू ओनली 1 कार्बन ॲटम. दिस इज ऑल्सो बॉन्डेड टू ओनली 1 कार्बन ॲटम. 2 प्रायमरी कार्बन्स. हायड्रोजन 2 × 3 6. सेकंडरी चेक करा. येस, दिस कार्बन इज बॉन्डेड टू 3 कार्बन्स. 1 2 3. सो दिस इज टर्शरी. दिस इज सेकंडरी. करेक्ट ना? दिस इज अगेन टर्शरी. 1 2 3 4 5. 5 सेकंडरी. 5 × किती कराल? 2. किती? 10. ठीक आहे. टर्शरी 1 2 2. 2 × 1 दॅट इज 2. ठीक आहे. क्वाटर्नरी आहे का कुठं? नाही. देयर इज नो क्वाटर्नरी कार्बन. समजलं हे? येस. प्रॅक्टिससाठी काय एक्झाम्पल्स घ्या आता. टेबल सेम कंटिन्यू करायचा. नंबर ऑफ एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. त्याच टेबलमध्ये घ्यायचा आता नेक्स्ट जो काय नंबर असेल CH3 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH2 C CH3 CH3 CH3. ठीक आहे ना? बिगर असला कंपाऊंड. ओके,
तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला फक्त काय 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री येस अँड 4 डिग्री कार्बन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन फाइंड आउट करायचे आहेत. कुठेपर्यंत 3 डिग्रीपर्यंत. नेक्स्ट घ्या. असतात बाळांनो, एवढे बिगर कंपाऊंड्स असतात. ठीक आहे ना. येस. ठीक आहे, समजलं ना. हाऊ मेनी प्रायमरी सेकंडरी टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन्स ओळखायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी हायड्रोजन्स. कराल काउंट. येस. ऑदर सुद्धा काय करायचे तुम्ही आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स घ्यायचे आणि अकॉर्डिंगली तुम्ही काय फाइंड आउट करायचं. असे नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायचं वळण. ठीक आहे ना. तुमच्याकडे बुक्स असतीलच आय होप. ओके. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. येस, दॅट इज डिग्री ऑफ अल्काइल हलाइड्स. ठीक आहे. डिग्री ऑफ अल्काइल हलाइड्स. बाळांनो, अल्काइल हलाइडची स्टडी तुम्हाला नंतर आहे. आता फक्त काय स्टडी करायचं तुम्हाला, डिग्री ऑफ अल्काइल हलाइड्स. ठीक आहे ना. येस. आता अल्काइल हलाइडची सुद्धा डिग्री बाळांनो कशावरती डिपेंड आहे. येस, कार्बनवरती डिपेंड आहे. 1 डिग्री कार्बन, 2 डिग्री कार्बन, 3 डिग्री कार्बन, 3च. ठीक आहे ना. ओके. त्याच्यावरती काय आहे. येस, अल्काइल हलाइडची डिग्री डिपेंड आहे. ठीक आहे. मग शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला अल्काइल हलाइड काय आहे. ठीक आहे. अल्केन मधलं बाळांनो की जर एक हायड्रोजन येस एक्स ग्रुपनं रिप्लेस केलं ना. ओके. तर काय फॉर्म होतो, अल्काइल हलाइड. दिस इज अल्केन. ठीक आहे. अँड दिस वन इज अल्काइल हलाइड. ठीक आहे. एक्स काय असतात, एक्स इज फ्लोरीन. ठीक आहे. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. समजतंय. येस. अल्काइल हलाइडमध्ये ओके ते काय असतात, फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. अल्काइल फ्लोराइड, अल्काइल क्लोराइड, अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल आयोडाइड. ठीक आहे. येस. अल्केनचा फॉर्म्युला बाळांनो ओके तुम्हाला नोन आहे, CnH2n+2. करेक्ट. येस. त्याच्यामधला एक हायड्रोजन कमी करा. CnH2n+1 काय होतो, X. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 आहे, एक हायड्रोजन रिप्लेस करा. एस काय फॉर्म होतो, CH3CH2SX. एक्स मध्ये कोण असतं समजलं ना. एस. मी इथं Cl ठेवला तर इथाइल क्लोराइड होतो तो. अल्काइलच्या ठिकाणी इथाइल ठेवलं, इथाइल क्लोराइड. ठीक आहे. Br ठेवला इथं तर काय, इथाइल ब्रोमाइड होतो. म्हणजे अल्केन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला की अल्काइल हलाइड फॉर्म होतो. त्या अल्काइल हलाइडची आपल्याला काय स्टडी करायचं आहे, डिग्री स्टडी करायचं बाळांनो. ठीक आहे ना. येस. डिग्री ऑफ अल्काइल हलाइड. इट इज डिटरमाइंड on the basis of degree of carbon to which yes, X group, that is halogen that is X is bonded. समझते का स्टेटमेंट. इट इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ कार्बन टू विच एस हॅलोजन इज बॉन्डेड. ठीक आहे. बघूया वन बाय वन.
On the basis of degree, there are three types of alkyl halides. There are three types of alkyl halides. कशावर ना? ऑन द बेसिस ऑफ डिग्री. ठीक आहे. फर्स्ट प्रायमरी, जसं हायड्रोजन स्टडी केलं ना बाळांनो, ओके, सेम वेने काय करायचं होतं? अल्काइल हलाइड. प्रायमरी अल्काइल हलाइड. ठीक आहे ना? त्यालाच काय म्हणायचं? 1 डिग्री अल्काइल हलाइड्स. ठीक आहे. येस. अल्काइल हलाइड्स इन विच X group is directly bonded to S primary carbon. बघा मी ओरली सांगतोय फक्त. S alkyl halides in which X group means halogen is directly bonded to S primary carbon are called S primary alkyl halides. हे तुम्ही नोट करायचं. ठीक आहे. येस. बघा CH3 CH जनरल रिप्रेझेंटेशन दाखवतो तुम्हाला अगोदर. R CH2 X. हा R ग्रुप काय बाळांनो? अल्काइल ग्रुप आहे. ठीक आहे ना? ते आपण नंतर स्टडी करूया. फक्त आपल्याला काय स्टडी करायचं होतं? डिग्री स्टडी करायचं आहे. येस. हिअर X ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन विच इज बॉन्डेड टू ओनली 1 कार्बन. हे R मध्ये काय असतो? कार्बन असतो. ठीक आहे ना? येस. हा 1 डिग्री कार्बन जर असेल तर हा अल्काइल हलाइड कुठला झाला? 1 डिग्री अल्काइल हलाइड. समजलं? फॉर एक्झाम्पल CH3 CH2 Cl, ethyl chloride. This chlorine is directly bonded to 1 degree carbon. That's why it is a 1 degree or primary alkyl halide. Understood? Next example, CH3 CH3 CH2 SBr. This is isobutyl bromide. ठीक है ना? Yes. This carbon is again primary carbon. प्रायमरी कार्बनला Br अटॅच आहे म्हणून तो काय झाला? प्रायमरी अल्काइल हलाइड. समजलं हे? येस. फक्त डिग्री ऑफ कार्बन तुम्हाला समजलं ना बाळांनो, तर डिग्री ऑफ अल्काइल हलाइड इझी आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, सेकंडरी अल्काइल हलाइड्स. ठीक आहे. दॅट इज लिहू शकता त्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहाल? 2 डिग्री अल्काइल हलाइड्स. ठीक आहे. येस. R CH R X. This is the general representation of this as secondary alkyl halide. ठीक आहे. हे R मध्ये काय असतो बाळांनो? कार्बन असतो. ठीक आहे ना? X is bonded to secondary carbon which is bonded to 2 other carbons. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय हा? सेकंडरी अल्काइल हलाइड. एक्झाम्पल बघूया. CH3 This is isopropyl chloride. ठीक है. This chlorine is directly bonded to S secondary carbon. Understood? ठीक है. Next, CH3 CH Br CH2 CH3. This is secondary butyl bromide. ठीक है ना? Yes. Now this carbon is secondary carbon to which Br is directly bonded. Understood? ठीक है. This type of alkyl halide is called as a secondary alkyl halide. Clear है बाळांनो हे? Yes. Now the next is tertiary alkyl halides. Third, tertiary alkyl halides. 3 डिग्री अल्काइल हलाइड्स नोट करा ते. 3 डिग्री अल्काइल हलाइड्स. ठीक है ना? येस. हॅलोजन दॅट इज बॉन्डेड टू टर्शरी कार्बन. हॅलोजन कुठे बॉन्डेड असणार आहे? तर टर्शरी कार्बनला. ठीक आहे. जनरल रिप्रेझेंटेशन RCR दिस इज tertiary alkyl halide. For example, CH3 Br. What is this? Tertiary butyl bromide. This carbon is tertiary.
दिस इज टर्शरी कार्बन टू विच ब्रोमीन इज डायरेक्टली अटॅच्ड. समजलं का? नेक्स्ट CH3 C CH3 CH2 CH3. Here it is a Br. कुठलाही घेऊ शकता हॅलाइड तुम्ही, फ्लोराइड, फ्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. ठीक आहे. येस. नाउ दिस इज अगेन टर्शरी अल्काइल हॅलाइड. का? 3 डिग्री कार्बनला अटॅच आहे, टर्शरी कार्बनला अटॅच आहे. समजलं बाळांनो हे? येस. इट वॉज अबाउट प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्काइल हॅलाइड्स. मीन्स डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड्स. सेम वेनं काय करायचं तुम्हाला बाळांनो? डिग्री ऑफ अल्कोहोल करायचं आहे. समजते का? येस. अल्कोहोलमध्ये काय असतं? फक्त येस हॅलोजनच्या ठिकाणी OH असतो. ठीक आहे ना? येस. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो मग अल्कोहोलसाठी. आता डिग्री ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. अल्कोहोलमध्ये कोण असतो? OH फंक्शनल ग्रुप. करेक्ट ना? येस. म्हणजेच काय? एक हायड्रोजन ओके अल्केन मधला कशानं रिप्लेस करायचा आहे? OH न रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. समजत नसेल तर डोंट वरी. ठीक आहे. फक्त आपल्याला डिग्री फाइंड आउट करायचं आहे. कशावरती डिग्री डिपेंड आहे बाळांनो? तर काय? कार्बनच्या डिग्रीवरती. ठीक आहे. कार्बन जर प्रायमरी असेल तर प्रायमरी अल्कोहोल, कार्बन जर सेकंडरी असेल तर सेकंडरी अल्कोहोल, आणि कार्बन जर टर्शरी असेल तर टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे ना? येस. बघूया. प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल किंवा काय लिहाल? 1 डिग्री अल्कोहोल. ठीक आहे. जनरल रिप्रेझेंटेशन RCH2OH. बघा आता फक्त Xच्या ठिकाणी काय ठेवलं मी? OH ठेवलं म्हणून हा अल्कोहोल झाला. ठीक आहे. दिस इज 1 डिग्री कार्बन. दॅट्स वाय इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल yes CH3 CH2OH. Yes, here OH is bonded to 1 डिग्री कार्बन म्हणून काय झाला? हा प्रायमरी अल्कोहोल. समजलं हे? येस. नेक्स्ट आहे सेकंडरी. सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे ना? येस. 2 डिग्री अल्कोहोल. लक्षात येते ना? ओके. जनरल रिप्रेझेंटेशन RCH4OH. बघा आता OH कुठं अटॅच आहे बाळांनो? सेकंडरी कार्बनला. ठीक आहे ना? सेकंडरी कार्बनला OH जर अटॅच असेल तर म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH CH3OH. नाउ दिस इज सेकंडरी कार्बन. Why this is secondary carbon? Okay, because it is bonded to 2 other carbons. Understood? Next, tertiary. इथे लिहितो मी tertiary alcohol. ठीक है ना? Yes. If OH is bonded to tertiary carbon, this is the general representation of tertiary alcohol. For example, CH3C CH3 CH3OH. OH is bonded to tertiary carbon. That's why it is called as a tertiary alcohol. म्हणजे अल्काइल हॅलाइडची डिग्री आणि अल्कोहोलची डिग्री वळणू कशावरती डिपेंड आहे? तर डिग्री ऑफ कार्बन वरती. समजलं हे? येस. 1-2 क्वेश्चन बघूया रिलेटेड टू इट. Which of the following is tertiary alkyl halide? Which of the following is tertiary alkyl halide? ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन 1 CH3 बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला तर चालेल. ठीक आहे, असू द्या.
कंडेन्स फॉर्म्युलाच देतो. सेकंड CH3C, CH3CH3I. थर्ड CH3CH2CH2Br. फोर्थ CH3C CH3, ठीक है, CH2SBr. ठीक आहे, चेक करा एस कुठला टर्शरी अल्काइल हलाइड आहे. आणखीन एक क्वेश्चन, which of the following is a secondary alcohol? Which of the following is a secondary alcohol? ठीक आहे, ऑप्शन्स मी इथं देतो तुम्हाला. फर्स्ट आहे CH3 CHOH CH3S. कंडेन्स्ड फॉर्म्युला B दिलेला आहे बळानो. ठीक आहे. सेकंड CH3C, इथं टेकन थ्राइस घेतो OH. थर्ड CH3S CH2CH2OH. and fourth CH3CH2OH. ठीक आहे, फाइंड आउट करा. टर्शरी अल्काइल हलाइड फाइंड आउट करायचं आहे आणि सेकंडरी अल्कोहोल फाइंड आउट करायचं आहे. येस, मग त्याच्यासाठी डिग्री ऑफ कार्बन नोन असलं पाहिजे. ठीक आहे, इथं डिग्री ऑफ कार्बन काय बोला ना, येस 2. सेकंडरी टू विच हॅलोजन इज बॉन्डेड. ठीक आहे, हियर इट इज अ 3 degree means tertiary. Here it is primary. This is also primary. So this is the option, tertiary alkyl halide. Here तर कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला ओके, B समजत नसेल तर A ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे ना. A काय असेल CH3CH. ठीक आहे, इथं OH आहे ना ब्रॅकेटमध्ये, तो कशावरती आहे, या CH वरती आहे, CH3. ठीक आहे, यस, हा चेक करा. CH3C CH3CH3OH. हा तर समजतो कसा आहे, स्ट्रेट आहे डायरेक्ट CH3 CH2 CH2OH. आणि हा सुद्धा समजतो CH3 CH2OH. These two are primary. ठीक आहे ना, हे कसे आहेत, प्रायमरी. दिस इज टर्शरी अल्कोहोल. लक्षात येते ना, प्रायमरी अल्कोहोल, येस, टर्शरी अल्कोहोल. and this one is a secondary alcohol. का, OH group is directly bonded to secondary carbon. Understood? हे होतं रिगार्डिंग डिग्री ऑफ ओके अल्काइल हलाइड्स अँड डिग्री ऑफ अल्कोहोल्स. बाळांनो आता कंटिन्युअस स्टडी करा. ठीक आहे ना, येस, आणि प्रत्येक स्ट्रक्चर ओके तुम्ही ड्रॉ करत चला. लक्षात येते हे. येस, विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.